नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 13वा ज्याचं नाव आहे पाड्यावरचा चहा याचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण गोदावरी परुळेकर या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं सामाजिक कार्य आणि त्या सामाजिक कार्य करत असताना आदिवासी भागात जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा जेव्हा प्रयत्न करतात त्यावेळेला त्या आदिवासींच्या पाड्यामध्ये म्हणजेच ज्याला आपण आदिवासींचं खेडं म्हणू अशा खेड्यामध्ये जातात आणि तिथली परिस्थिती जेव्हा बघतात तेव्हा त्यासुद्धा काय होतात, हवालदिल होतात. त्यांनासुद्धा त्या आदिवासी लोकांच्या जीवनातील संघर्ष बघून थोडंसं मनामध्ये त्यांच्या कालवाकालव होते, त्यासुद्धा अस्वस्थ होतात. आणि अशाच वेळेस त्या आदिवासींची त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता त्या पाड्यामध्ये फिरतात. आणि त्यानंतरचा पाठ आज आपण बघणार आहोत. लेखिका म्हणते की हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्यांवर हनुवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली. घरातील मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकाकडे कामाला गेलेली होती. की मग लेखिका पुढे म्हणतात की आम्हाला काय करायचं होतं, जे वयस्क आदिवासी बांधव आहेत म्हणजेच वारली समाजातील जे आदिवासी आहेत त्या वारली समाजातील आदिवासींची भेट घेऊन त्यांच्या समस्या आम्हाला जाणून घ्यायच्या होत्या, जेणेकरून आम्ही त्यांच्याकरिता काय काय करू शकतो याची जाणीव, याचा अंदाज आम्हाला घेता येईल. म्हणून लेखिका म्हणते की आम्ही ज्यावेळेला या पाड्यांमध्ये गेलो तेव्हा हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे आल्याची बातमी समजली. की कोणीतरी शहरातून काही स्त्रिया आणि माणसं ही आलेली आहेत की जी आपल्या समस्या जाणून घेऊ इच्छितात. आणि त्यामुळे बरीच मुले म्हणजे या आदिवासी पाड्यातील बरीच लहान मोठी मुले ही लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बघण्याकरिता त्यांच्या अवतीभोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्या हनुवट्यांवर ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली. टकमका बघणे म्हणजेच आश्चर्याने बघणे, आश्चर्यचकित होऊन पाहणे. कारण शहरातली माणसं ही कशाकरिता इथे आलेले आहे, त्यांना आपल्याकडून काय जाणून घ्यायचं आहे याविषयी सर्वांच्या मनात आणि त्या ठिकाणी उपस्थित जी लहान मोठी मुलं होती त्या सर्वांच्या मनात ही उत्सुकता होती. आणि त्यामुळे ही सगळी मुले त्यांच्याकडे टकमका बघू लागली म्हणजे आश्चर्याने बघू लागली. मग ज्यावेळेला लेखिकेने चौकशी केली की घरातली मोठी माणसे कोठे गेलेली आहेत, तर त्या चौकशीअंती त्यांना असं कळलं की गावातील सारी जाणती म्हणजे काय, वयस्क, ज्याला आपण जे पूर्णतः मॅच्युअर झालेली वयस्कर मंडळी आहेत आणि जी तरुण वर्गात मोडतात, तर अशा तरुण वर्गातील कामकरी जाणकार माणसे ही कुठे गेलेली आहेत, घराघरातला प्रत्येक माणूस हा कुठे गेलेला आहे, जमीन मालकांकडे कामासाठी गेलेला होता. म्हणजे काय की या आदिवासी लोकांना रोजगार देण्याचं काम किंवा त्यांना आपल्या शेतीवर राबवण्याचं काम हे जमीनदार तिथले करत होते. मग त्या
मुलांपैकी एक दोन समंजस वाटली. त्यांना आम्ही सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतील लोक आले आहेत. त्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे. त्यांना घेऊनच तुम्ही परत या. मग आता त्यामधली जे काही एक दोन समंजस म्हणजे काय, शहाणी मुलं जी त्यांची भाषा समजू शकतील आणि त्यांना त्यांचा दिलेला जो निरोप आहे तो योग्य रीतीने त्या गावातील वयस्कर मंडळींपर्यंत पोचू शकतील, असे काही शहाण्या मुलांना त्यांनी काय सांगितलं की मोठ्या माणसांना, म्हणजेच जी गावातली वयस्कर मंडळी आहे, जी जमीनदाराकडे कामासाठी गेलेली आहे, अशा मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतील काही लोक तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे. तर तुम्ही त्यांना सोबतच घेऊन या, म्हणजे आमची त्यांच्याशी भेट होऊ शकेल. आता या ठिकाणी टिटवाळ्याच्या सभेतील म्हणजे काय की या भागातील हा जो भाग आपल्याला सांगितलेला आहे वारली लोकांचा, की जो डहाणू, रायगड आणि मुंबईच्या परिसरातील हा भाग आहे. तर या भागात टिटवाळा नावाचं जे एक गाव आहे, जे आदिवासी बहुल गाव आहे. तर या टिटवाळ्यामध्ये आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक मोठी सभा झालेली होती आणि या सभेमध्ये लेखिका गोदावरी परुडेकर आणि याशिवाय कॉम्रेड दळवी हे सुद्धा त्यामध्ये त्या टीममध्ये त्या सभेमध्ये उपस्थित होते. आणि म्हणून लेखिका काय सांगते त्या मुलांना की टिटवाळ्याच्या सभेतील लोक हे तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत असं त्यांना सांगा आणि तुम्ही स्वतःच्या सोबतच त्यांना आमच्या भेटीसाठी घेऊन या, असं ती त्या समंजस मुलांना सांगते आणि त्यांना पाठवते. मग त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोचवणार की काय करणार आम्हाला काहीही समजले नाही. मग आता ती जी मुलं होती, ती आदिवासी वारली जमातीतील मुलं ही आपापसात काहीतरी कुजबुजणे म्हणजे काय, पुटपुटली, काहीतरी त्यांनी एकमेकांची चर्चा केली आणि मग ती मार्गाला लागली म्हणजे काय, प्रवासाला लागली आणि त्या माणसांना शोधण्यासाठी, जमीनदाराच्या शेतात शोधण्यासाठी ती मुले निघाली. मग आता ही मुलं त्यांचा निरोप योग्य पद्धतीने त्या गावातील मंडळींपर्यंत पोचवणार किंवा नाही याविषयी लेखिकेला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काहीही समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी मुलं ही काय झाली, पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो. म्हणजे जी मुलं लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना टकमका बघत होती, त्यांना बघण्यासाठी जमलेली होती, त्यापैकी बरीचशी मुलं ही काय झाली, पांगली म्हणजे इकडे तिकडे निघून गेली. आणि त्यामुळे लेखिका म्हणते की आम्ही त्यांच्या नजरकैदेतून काय झालो, मुक्त झालो. की आम्हाला थोडंसं ऑकवर्ड फिलिंग ज्याला आपण म्हणतो, की आम्हाला थोडं त्यांच्या नजरा या ते ज्या पद्धतीने आमच्याकडे रोखून बघत होते ते आवडलेलं नव्हतं. मग पुढे ती म्हणते की बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना. त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला. ती जी मुले जी गेली ती कोठे गेली, कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार, काहीच समजेना. मग आता बराच वेळ गेला. ज्या मुलांना तिने गावातल्या वयस्कर मंडळींना सोबत आणण्यासाठी पाठवलेलं होतं, ते वापस येण्याची कोणतीही चिन्हे त्यांना दिसत नव्हती. आणि त्या भयान म्हणजे काय, भीतीदायक असा जो आदिवासी भाग होता, त्या भयान जागेत आम्हाला एक एक क्षण हा कसा वासू लागला, एक एक तासासारखा भासू लागला. म्हणजे वेळ जाता जात नव्हती असं लेखिकेला म्हणायचं आहे. मग आता ही जी मुले गेलेली होती निरोप घेऊन लेखिकेचा, ती कुठे गेली, कोणाला ते बोलावून आणणार की तशीच ती कुठेतरी निघून गेलेली आहेत,
हे समजण्यास मात्र कोणताही मार्ग लेखिकेपुढे नव्हता. आणि त्यामुळे पुढे लेखिका म्हणते की मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. कारण लेखिकेजवळ तिथे घुटमळत राहण्याशिवाय, तिथे वयस्कर मंडळींची वाट बघण्याशिवाय कोणताही उपाय नव्हता. आणि त्यामुळे तिला आता काय करावं हे काही कळत नव्हतं. त्यामुळे ती आतुर झालेली होती, अस्वस्थ झालेली होती. आणि त्यामुळे ती कुठेतरी मध्येच उठायची, पुन्हा बसायची आणि पुन्हा घुटमळत राहायची. असं तिचं काहीतरी चाललेलं होतं. पुढे ती म्हणते की चहाची तल्लफ जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मग पुढे लेखिका म्हणते की मला आता करण्यासारखं काहीच नव्हतं, वेळ जाता जात नव्हती. आणि अशा वेळेला तिला, या रिकाम्या वेळी तिला काय जाणू लागलं? चहाची तल्लफ जाणू लागली, की आपण चहा प्यावा असं तीव्रतेने तिला भासू लागलं, वाटू लागलं. आणि शिवाय तिला भूक व तहानसुद्धा तीव्रतेने लागलेली होती. म्हणजे तिला भूक आणि तहानीच्या तीव्रता आता जाणवू लागलेली होती. आणि पुढे ती म्हणते मला तर ब्रह्मांडच आठवू लागले. ब्रह्मांड आठवणे म्हणजे आत्यंतिक भीती वाटणे, की इथे आपण काय करतो आहो, इथे आपली या आदिवासी बांधवांशी भेट होणार किंवा नाही, या सर्व गोष्टी आणि शिवाय तिथे असलेली प्रत्येक वस्तूंची चणचण, या सर्व गोष्टींमुळे तिला काय वाटू लागलं, की तिला ब्रह्मांड आठवायला लागलं. म्हणजे तिला आत्यंतिक भीती ही वाटू लागली. आणि मनातील कालवा कालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. आणि ब्रह्मांड तर आठूच लागलं, परंतु तिच्या मनामध्ये सुद्धा काय होतं? कालवा कालव चालू झालेली होती. परंतु कालवा कालव होणे म्हणजे काय? अस्वस्थता होणे. म्हणजे मनामध्ये अस्वस्थता तिला जाणवू लागलेली होती. परंतु मनातील ही अस्वस्थता तिने काय केली? दडपून टाकली. आणि विशेष असं काहीच झालेलं नाही असा उगाच आव तिने चेहऱ्यावर आणला. आणि ती आणि कॉम्रेड दळवी हे काय झाले? चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट ते बघू लागले. पुढे ती म्हणते की कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसले. त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला. त्यांना लवकर येता आले नाही, कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. मग आता पुढे ती म्हणते की कंटाळून आम्ही नाईलाजाने, कारण आम्ही खूप वेळ वाट बघितली, परंतु कोणीही आमचा निरोप घेऊन येताना आम्हाला दिसलं नाही. त्यामुळे आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो. आणि तेवढ्यातच आम्ही पाठवलेली जी मुले होती त्यांच्या मागोमाग 2-3 वारली आम्हाला येताना दिसले. त्यांना येताना जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आमच्या जीवात जीव आला. म्हणजे आमच्या मनामध्ये आणि आम्हाला काय झालं? आपल्याला मनामध्ये आनंद झाला आणि आमची अस्वस्थताही कमी झाली. त्यांना लवकर का येता आलं नाही, तर याचं कारण आम्हाला त्यांनी काय सांगितलं? कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. म्हणजे मुकादम हा कोण आहे? मुकादम म्हणजे एखाद्या सुपरवायझरसारखा असतो. मुकादम म्हणजे एखाद्या मॅनेजरसारखा असतो, जो या वारल्यांना काय करतो? जमीनदाराच्या शेतीवर राबवून घेतो. तर हा जो मुकादम असतो तो काही या वारल्यांना परत जाऊ देत नव्हता. म्हणजे त्यांच्या कामावरून त्यांना सुट्टी देत नव्हता. मग टिटवाळा परिषदेतील लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार दिसत होते. की मग आता टिटवाळा परिषदेतील लोक आम्हास भेटण्यासाठी आलेले आहेत हे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा त्या मुकादमाशी थोडासा तंटा म्हणजे थोडंसं भांडण करून ते आम्हाला भेटण्यासाठी आलेले होते. परंतु ते भेटण्यासाठी जरी आम्हाला आलेले असले
तरी त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याच प्रकारची भावना दिसत नव्हती. त्यांचे चेहरे निर्विकार दिसत होते. निर्विकार म्हणजे काय? अगदी स्थिर, चैतन्य विरहित, की ज्या चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारच्या भावभावना नाहीत, अशा चेहऱ्यांनी ते आम्हाला भेटायला आलेले होते. पुढे लेखिका म्हणते की आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपर ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला. मग ज्या वेळेला ते आमच्या समोर आले त्यावेळेला त्यांनी काय केलं? आम्हाला त्यांच्या पद्धतीने म्हणजे वारली आदिवासी समाजातील बांधव हे एका दुसऱ्या आदिवासी समाजातील बांधवाला किंवा इतरांना ज्या वेळेला भेटतात आणि त्यावेळेला अगदी आपल्या हाताच्या कोपरापासून ते जसा नमस्कार करतात तशाच प्रकारचा नमस्कार त्यांनी काय केला? आम्हाला केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडांच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला ते घेऊन गेले. ते आमच्याशी काहीच बोलले नाही. आम्ही उभेच होतो. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली. मग आता त्यांनी हे सगळं नमस्कार वगैरेचं जो कार्यक्रम आहे तो आटोपल्यानंतर मग ते काय झाले? आपापसामध्ये थोडे काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये बोलले व गावातल्या शाळेत, आता गावातली आदिवासी भागातली ही शाळा म्हणजे काय? कुडांच्या भिंती म्हणजे मातीने सारवलेल्या अशा ज्या भिंती असतात अशा भिंती असलेली एक लांबट चौकोनी झोपडी जी होती, जिला आदिवासी भागामध्ये शाळा संबोधलं जायचं, अशा लांबट चौकोनी झोपडीमध्ये ते आम्हाला घेऊन गेले. ते आमच्याशी काहीही बोलले नाहीत. आम्ही तसेच उभे होतो. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने काय केलं? आमच्यासाठी हातरी टाकली. हातरी म्हणजे काय? हातरी म्हणजे सतरंजी. आणि आमच्याकरिता काय केलं? मग त्यांनी आमच्यासाठी एक सतरंजीसुद्धा टाकली. मग एकाने तर पुढे लेखिका म्हणते की मी अगदी थकले होते. कुडाला टेकून हातरीवर बसले. इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली. की लेखिका म्हणते की मी खूप पायपीट करून आणि वाट बघून काय झालेली होती? मी थकलेले होते आणि त्यामुळे कुडाला टेकून म्हणजे जी झोपडी आहे त्या झोपडीच्या भिंतीला टेकून मी काय केलं? हातरीवर म्हणजे मी सतरंजीवर बसले. आणि इतक्यात एका वारल्याने काय केलं? मग एक बाज आणली. बाज म्हणजे काय? आपण जसं लोखंडी पलंग असतो त्याप्रमाणे दोऱ्यांच्या साह्याने विणलेला आणि लाकडी जे वासे असतात किंवा लाकडांचा वापर करून एक चौकोनी पलंग तयार केला जातो, त्याला बाज असं म्हणतात. ग्रामीण शब्द आहे. आपण खेडेगावामध्ये गेलो तर सर्रास आजसुद्धा आपल्याला बाज ही बघायला मिळते. तर ती बाज कोणीतरी आणलेली होती. पुढे लेखिका म्हणते की मी झोपडीबाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले. गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलवून आणण्यास सांगितले, पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते. सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते. मग आता ही जी बाज कोणत्या तरी वारल्यांनी आणलेली होती ती बाज लेखिकेने झोपडीबाहेर जे झाड होतं त्या झाडाखाली त्यांना टाकण्यास सांगितले. आणि गावातील निदान जी प्रमुख मंडळी आहे म्हणजे जी जाणकार, वयस्कर, माहितीकार अशी जी गावातली माणसं आहे त्यांना बोलवून आणण्यास सांगितले. पण हे सगळे वारली लोक एकाएकी लवकरात लवकर जमणं हे काही शक्य नव्हतं, कारण सारे वारली हे जागोजाग वेठीला गेलेले होते. वेठीला गेलेले होते म्हणजे काय? की विना मोबदला सक्तीने काम करायला जाणे. विना मोबदला म्हणजे कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता सक्तीने म्हणजे जमीनदार त्यांच्यावर काय करायचा? सक्ती करायचा. ती काम करण्यासाठी, त्यांच्या शेतात राबण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करायचा
आणि ते काम केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची मजुरी किंवा मोबदला दिला जायचा नाही. याला काय म्हणतात? वेठीला जाणे किंवा वेठीला गेलेले होते. सारे वारली जागोजागी वेठीला गेलेले होते. म्हणजेच काय, ठिकठिकाणी हे सर्व वारली जे होते, आदिवासी बांधव जे होते, ते जमीनदारांच्या ठिकठिकाणी असलेल्या शेतीवर काम करण्यासाठी गेलेले होते. आणि वेठीला गेलेले होते म्हणजे ते विना मोबदल्याने त्या ठिकाणी सक्तीने काम करायला गेलेले होते. त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. की त्यांना वर्दी पोचवणे म्हणजे निरोप देणे. लक्षात घ्या, वर्दी पोचवणे म्हणजे निरोप घेणे. की त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत म्हणजे जोपर्यंत त्यांना निरोप जाईल आणि ते सगळे जेव्हा या निरोपाला ऐकून परत येतील तोपर्यंत काय होईल, आम्हाला दुपार होईल असं लेखिकेला वाटत होतं, असा तिचा अंदाज होता. ते 10-15 जण जमलेले होते. ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. की मग त्यातल्या त्यात जे काही 10-15 जण आलेले होते ते कुडापाशी म्हणजे त्या झोपडीपाशी ओळीने बसलेले होते. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहिती होते. मग आता सर्व मंडळी जोपर्यंत, सर्व गावातली जाणकार माणसं जोपर्यंत जमा होणार नाही तोपर्यंत काही आपल्या कामाला सुरुवात होणार नाही हे त्यांनासुद्धा ठाऊक होते. मग आता आमच्याशी काय बोलावे ते त्यांना काही सुचे ना. सारे जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हाही आमच्यापुढे प्रश्नच होता. कॉम्रेड दळवी व मी आपापसात बोलत होतो. थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला, दादू थोडा चहा मिळेल का? सोय होईल का? चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई जेवण करणार का? मग आता या ठिकाणी लेखिका आणि गावातली वारली समाजातील जी 10-15 माणसं होती ती कुडाच्या झोपडीजवळ ही जमलेली होती. परंतु त्यांना एकमेकांशी काय बोलावं हे काही कळत नव्हतं. आणि जोपर्यंत गावातली सर्व मंडळी जमत नाही तोपर्यंत आपण एकमेकांशी चर्चा करू शकणार नाही याची जाणीवसुद्धा त्यांना होती. त्यामुळे या खाली वेळामध्ये काय करावं, हा वेळ कसा घालवावा हा प्रश्न या वारल्यांपुढे आणि लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्यापुढे सुद्धा होता. म्हणून लेखिका पुढे काय म्हणते की आपण थोडासा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून ती त्यापैकी एक जो वारली असतो त्याला प्रश्न त्या करतात की दादा किंवा दादू मला थोडासा चहा मिळेल का? मग चहाची सोय होईल का? म्हणजे मला चहा हवा आहे आणि मला तो चहा प्यायला मिळेल का? चहाची काही सोय या ठिकाणी होऊ शकते का? असं लेखिका जी आहे ती त्यापैकी एका आदिवासी बांधवाला विचारते. मग त्यांच्याजवळ चहाचं कोणतंही साधन नसतं त्यामुळे ते सर्वजण विचारात पडतात. तर त्यातला एक जण म्हणतो की तुम्हाला बाई जेवण करणार का? चहा घेण्याऐवजी तुम्ही काय करा, जेवण करा असं तो एक आदिवासी व्यक्ती त्यांना म्हणतो. कारण जेवण करणं हे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. बघा या ठिकाणी किती विरोधाभास आपल्याला जाणवतो की शहरामध्ये जर कोणता व्यक्ती आपल्या घरी आला तर आपण पटकन घरामध्ये भलेही कोणती वयस्कर व्यक्ती असो किंवा नसो एखादा विद्यार्थीसुद्धा काय करू शकतो, कोणातरीसाठी चहा हा ठेवू शकतो. परंतु आदिवासी बांधवांकरिता मात्र ही गोष्ट काय आहे, अतिशय कठीण आणि दुरापास्त आहे. कारण चहा करण्यापेक्षा त्यांना जेवण करणं हे अतिशय सोपं आणि सुलभ जातं. म्हणून तो व्यक्ती हा आदिवासी व्यक्ती लेखिकेला म्हणतो की तुम्हाला चहा घेण्यापेक्षा तुम्हाला जेवणच आम्ही तुमच्यासाठी तयार करतो. जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबरच त्यांच्याच जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले. बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार, एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले. मग आता त्यांच्याबरोबर जेवण आणि चहाविषयी ही जी चर्चा चालू असते त्यावेळी
लेखिकासुद्धा त्यांना म्हणते की तुम्ही जे काही बनवाल म्हणजे आमच्यासाठी काही स्पेशल जेवण तयार करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जे काही खाता त्यापैकीच थोडं काही आम्हाला द्याल ते सुद्धा आम्हाला चालेल असं लेखिका त्यांना सांगते. मग आदिवासी बांधव म्हणतात की बाई आम्ही कोण आहोत, गरीब माणसं आहोत. या जंगलात काय मिळणार, इथे या जंगलामध्ये तुम्हाला काहीही फारसं मिळू शकत नाही. एवढे बोलून ते सगळे काय होतात, आपापल्या कामाला लागतात. तर लेखिकेला यातून असं वाटतं की मला काही या ठिकाणी चहा मिळणार नाही, जेवण मिळणार, पण त्यांनी जेवण व चहा या दोन्हींच्या तयारीला सुरुवात केलेली होती. मग लेखिकेला काय वाटतं की आपल्याला हे लोक चहा पाजू शकत नाही, आपल्याला जेवण मिळेल परंतु चहा मिळणार नाही. परंतु तिला असं लक्षात येतं थोड्या वेळाने की ते लोक जेवण आणि चहा या दोहांच्याही तयारीला लागलेले आहेत. मग पुढे ती म्हणते की चहा करायचा म्हणजे त्यांच्यापुढे प्रश्नच होता. त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागत नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती, गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणेसुद्धा कठीण. ते आपसात बोलू लागले. पण या ठिकाणी त्या ठिकाणची जी ज्वलंत परिस्थिती आहे, विदारक परिस्थिती आहे, संघर्षमय परिस्थिती आहे, या प्रसंगातून लेखिकेने आपल्यापुढे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो की त्या ठिकाणी चहा करायचा हा सुद्धा त्यांच्यापुढे काय होता, एक मोठा प्रश्न होता. कारण त्या आदिवासी बांधवांकडे साखरसुद्धा नव्हती. शिवाय या साखरेची जरूरसुद्धा त्यांना लागत नव्हती, कारण ते कधीही गोड खात नव्हते. गोड फार त्यांना काय मिळायचा, कधी गावामध्ये कोणी मेजवानी दिली, विशेषतः गावातील पाटील किंवा गावातील जमीनदार जे त्यांच्यापेक्षा परिस्थितीने श्रीमंत होते, अशाच लोकांकडे कधीतरी त्यांना गोड खायला मिळायचं. त्यामुळे त्यांच्याकडे साखरसुद्धा नव्हती. शिवाय चहाची पावडरसुद्धा त्यांच्याकडे नव्हती आणि गावात गायही नव्हती आणि म्हैसही नव्हती. त्यामुळे गावामध्ये दुधाचा थेंब मिळणेसुद्धा काय होतं, कठीण होतं. आणि त्यामुळे आलेल्या या पाहुण्यांना चहा हवा आहे हा प्रश्न त्यांच्यापुढे खूप मोठा प्रश्न म्हणून उपस्थित झालेला होता. म्हणून ते एकमेकांची आपापसात बोलू लागले. तर पहिला वारली म्हणतो की चहा कसा करायचा कार, तर त्यावर दुसरा वारली म्हणतो चहा होय सोय तर होल, पण साखर कुठं गवसल. मग तो दुसरा वारली काय म्हणतो की चहा होय, चहा तर आपण बनवूया, सोय होल, होल म्हणजे काय, होईल, चहा तर होईल, चहाची सोयसुद्धा आपण करू शकतो. होल म्हणजे मिळेल, चहा मिळेल किंवा होईल, पण साखर कुठं गवसल, साखर कुठं गवसल, गवसल म्हणजे काय, मिळेल, पण आपल्याकडे साखर नाही आहे. चहा आपण आणू परंतु साखर आपल्याकडे नाही आहे. तर तिसरा वारली म्हणतो आपल्या पायी नाही, पण पाटलांकडं थोडी खांड होई. बघा ही भाषा आदिवासी भाषा आहे आणि त्यामुळे यातले काही शब्दार्थ हे मराठीपेक्षा त्यांचं प्रोनाऊन्सिएशन, त्यांचं उच्चार हे वेगळे असलेले आपल्याला दिसतील. त्यामुळे तिसरा वारली काय म्हणतो की आपल्या पायी नाही म्हणजे आपल्याकडे नाही, पण पाटलांकडे मात्र थोडी खांड म्हणजे साखरेंची काय खडी साखर किंवा जी साखरेंची खांड म्हणजे तुकडे हे आपल्याला मिळतील, किंवा साखर तरी पाटलांकडे निदान मिळेल, होवी म्हणजे काय, मिळेल असेल. मग दुसरा वारली त्यावर म्हणतो पाटलांकडं गूळ मिळेल, पाटलांकडं गोड नाही, होवा तर एका शिवराईचा आणू. की पाटलांकडे गोड म्हणजे काय, गूळ, ते गुळाला काय म्हणतात, गोड हा मिळेल, परंतु पाटलाकडे गोड नसेल, नाही होवा म्हणजे जर पाटलांकडे गोड म्हणजे गूळ जर नसेल, होवा म्हणजे नसेल, तर एका शिवराईचा आणू म्हणजे काही पैशांचा, काही नाण्यांचा किंवा आण्यांचा आपण काय करू, आपण गोड किंवा गूळ हा विकत आणू. पहिला वारली मग म्हणतो की बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का, की
बाई म्हणजे कोण? गोदावरी परुळेकर, ज्या लेखिका आहेत पाठांच्या, की बाई तुला काय गोडाचा म्हणजे गुळाचा चहा चालेल का? पुढे लेखिका म्हणते की एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितलं. चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला बुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले. मग एकाने एका पोराला बोलावून गूळ आणण्यासाठी सांगितले आणि चहाची पावडर कोणाकडे मिळते की काय याबद्दल एकमेकांशी बोलणं झाल्यावर एका पोराला चहाची बुक्की म्हणजे चहाची पावडर ही आणण्यासाठी त्यांनी काय केलं? दुकानावर पाठवले. मग लेखिकेने त्यांना विचारलं की दुकान कितीसं लांब आहे? ते म्हणाले जवळच आहे, पोरं 2 टांगात परत येईल. मग आता लेखिका विचारते की या मुलांना तुम्ही पाठवतायत तर ही दुकान म्हणजे किराण्याची दुकान ही किती लांब आहे? तर ती आदिवासी म्हणतात की पोरं 2 टांगांमध्ये काय येतील? परत येतील. दुकान काही फारसं लांब नाही. मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलाच्या परिसरात दुकान नव्हते. मी विचार केला यांचा 2 टांगांचा अंदाज 3 मैलाचा आहे तर की मग, आणि त्यांना असं मागाहून म्हणजे त्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की काय की 3 मैलाच्या म्हणजे साधारणतः 4.5 किलोमीटर परिसरामध्ये एकही किराण्याचं दुकान नाही. आणि त्यावेळेला लेखिकेने विचार केला की यांच्या 2 टांगांचा अंदाज हा किती आहे? साधारणतः 4.5 किलोमीटरचा आहे. म्हणजे बघा मित्रांनो की या ठिकाणी फक्त साखर आणि चहा आणण्यासाठी 4.5 किलोमीटर अंतरावर त्यांना काय करावं लागतं? पायपीट करावं लागतं. तर यातून काय दिसतं आपल्याला? आदिवासी जीवनातला संघर्ष हा किती मोठा आहे हे आपल्याला दिसून येतं. आपल्याला सायकल आहे, आपल्याकडे मोटर व्हेइकल आहेत, आपल्याकडे व्हॅन आहे, आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा हे आपले आईवडील पुरवतात. आपल्याला शाळेमध्ये येण्यासाठी सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करून देतात, परंतु तरीही आपण अभ्यास करत नाही. तर आपण तो करावा अशी मी या उदाहरणातून तुम्हाला काय करतो? विनंती करतो. पुढे लेखिका म्हणते की चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. की त्यांना चहा साखरेची विवंचना म्हणजे चहा साखरेची जी अडचण होती ती संपल्यावर त्यांना मग दुधाची आठवण झाली. त्यांना दुधाची आठवण होणे हे सुद्धा काय होतं? आश्चर्यच होतं. ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत. दूध पिणे त्यांना माहिती नव्हते. आता चहा साखरेची जी समस्या आहे, विवंचना आहे, अडचण आहे, ती संपल्यावर मग त्यांना काय झालं? दुधाची आठवण झाली. त्यांना दुधाची आठवण होणे हे सुद्धा काय होतं? आश्चर्यच होतं, कारण त्यांना दूध प्यायला मिळतच नव्हतं. त्यांच्या अख्ख्या गावामध्ये कुठेही म्हैस किंवा गाय जी होती ती नव्हती. आणि चहा ज्या वेळेला ते घ्यायचे त्यावेळेला ते सुद्धा काय होतं? तो चहासुद्धा बिगर दुधाचा म्हणजे बिना दुधाचा ते चहा घेत असायचे आणि दूध पिणे हे काही त्यांना माहिती नव्हते. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे, उलटी होई. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसे. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. मग आता त्यांना दुधाची आठवण होणे हे सुद्धा काय होतं? एक आश्चर्यच होतं. चहा घेतला तरी ते बिगर दुधाचाच घेत. दूध पिणे हे सुद्धा त्यांना ठाऊक नव्हते, कारण काही जणांना तर दुधाचा चहा घेतला तर काय व्हायचं? उलटी झाल्यासारखं व्हायचं. आणि चहा करून प्यायचा हे त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा बघितलेलं नव्हतं. म्हणजे काय की चहासारखी अगदी क्षुल्लक गोष्ट ही सुद्धा काय होती? त्या आदिवासींकरता एक खूप मोठी आश्चर्याची बाब होती. आणि त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा ही गोष्ट आपल्यासाठी नाहीच अशी त्यांची दृढ भावना ही झालेली होती. म्हणजे ते एवढ्या गरिबीमध्ये जगत होते की चहा ही काय एक श्रीमंत माणसांची पिण्याची वस्तू आहे असंच त्यांना वाटत होतं.
ती आपल्याकरिता नाही, अशा प्रकारची भावना ही त्यांची बनलेली होती. अशा प्रकारचं ठाम मत हे त्यांचं झालेलं होतं. आम्हाला बिगर दुधाचा चहासुद्धा चालेल असे मी त्यांना सांगितले. गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गवसायचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता. की लेखिका पुढे त्यांना म्हणते की आम्हाला तुमच्यासारखाच बिगर दुधाचा चहासुद्धा चालेल, कारण गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेलेल्या होत्या. आणि बकरी गवसायचे म्हणजे काय, की जिथे कुठे बकरी आपल्याला दिसेल त्या ठिकाणी त्या बकरीला पकडून तिथं दूध काढून आणायचं, अशा प्रकारचा अर्थ त्या बकरी गवसण्यामध्ये सामावलेला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला. आणि ज्या वेळेला त्या आदिवासी मुलाला असं सांगण्यात आलं की बकरी गवस म्हणजे काय, बकरी शोध आणि तिचं दूध काढून घेऊन ये, असं त्यामागचा जो शब्द होता किंवा अर्थ होता तो त्या मुलाला कळलेला होता आणि त्याकरिता तो त्या कामासाठी निघून गेलेला होता. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होतीच, की आता चहाची व्यवस्था त्यांनी लावलेली होती, परंतु चहाच्या व्यवस्थेनंतर आता ते काय लागलेले होते, जेवणाच्या सोयीला लागलेले होते. जेवणाच्या खटपटीला ते लागलेले होते. आणि जेवण ही सुद्धा काय होतं, त्यांच्यासाठी एक नवीन रोजचा संघर्षच होता, खटपटच होती. सारी जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले. कॉम्रेड दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले. आम्ही दोघेही अतिशय थकलेलो होतो. झाडाखाली गार वाऱ्यांच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली. की मग आता हा सगळा चहाचा जो कार्यक्रम होता, ही सगळी जमवाजमव होण्यास आता बराच वेळ लागणार याची जाणीव ही लेखिकेला झालेली होती. हे सर्व ओळखून तिने काय केलं, शाळेच्या बाहेर जी झाडाखाली जी बाज टाकलेली होती त्या बाजेवर ती जाऊन झोपली. आणि कॉम्रेड दळवीसुद्धा झाडाखाली सतरंजी टाकून हातरी टाकून पसरले आणि निजले. आणि या ठिकाणी जे थंड हवामान होतं, थंड वाऱ्याची जी झुळूक होती, त्यामुळे लेखिकेला सुद्धा काय लागली, ताबडतोब झोप लागली, कारण ते दोघेही खूप थकलेले होते. एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या भुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक स्वच्छ घासलेला टोप, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल, अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला उठवले. की मग आता चहाची जय्यत तयारी झालेली होती. एका पळसाच्या पाण्यावर कोणीतरी गूळ आणलेला होता, एकावर चहाच्या भुक्कीची पुडी म्हणजे चहाची पावडर आणलेली होती, आणि स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, आणि एक स्वच्छ घासलेला टोप म्हणजे काय, एक पातेलं, आणि 3 दगड ठेवून तयार केलेली पेटवलेली चूल, अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी काय केलं, आम्हाला उठवले. म्हणजे चहाच्या तयारीला ते लागलेले होते. आणि चहा तयार झाला की तुम्ही तो प्यावा याकरिता त्यांनी लेखिकेला आणि कॉम्रेड दळवी यांना उठवलेले होते. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही. त्यांनी केलेलाच चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर मात्र त्यांना बरे वाटले. की त्यांना असं वाटलं की आपल्या हातचा, आपल्या गरिबांचा हा जो बिगर दुधाचा किंवा आपण बनवलेला चहा हा लेखिकेला चालणार नाही. परंतु लेखिकेने जेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही जो चहा जसा बनवाल तसा तो मला आवडेल आणि मी तो घेऊ इच्छिते, असं म्हटल्यावर त्यांनासुद्धा काय झालं, बरं वाटलं. व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. आणि त्यापैकी एक जो वारली होता तो चहा बनवण्यासाठी पुढे आला. काही वारली त्यांच्याच भोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गूळ व चहाची भुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. मग आता काही वारलीसुद्धा त्या माणसाच्या मदतीला आले आणि
त्यांनीसुद्धा काय केलं, त्या चुलीच्या अवतीभोवती ते बसले आणि एक गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. गळवट म्हणजे काय, जवळजवळ काठापर्यंत भरलेले, म्हणजे एक पातेलं म्हणजे एक भांडं, एक गंज ज्याला आपण म्हणतो, त्या गंजामध्ये काठोकाठ पाणी त्यांनी भरलं आणि ते पाणी उकळण्यासाठी चुलीवर त्यांनी ठेवलं. त्यात म्हणजे त्यांनी आणलेला जो गूळ होता, चहाची भुक्की होती म्हणजे भुकटी होती, पावडर होती, ती सर्व त्यांनी त्या पातेल्यामध्ये टाकली आणि दूध येण्याची वाट ते सर्व बघू लागले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले आणि तेही पातेल्यात ओतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उकळले. की मग आता हे जे पातेलं होतं, हे पातेलं चहाचं उकळण्यासाठी, पाणी उकळण्यासाठी त्यांनी ठेवलं. त्यामध्ये गूळ टाकला, चहाची पावडर टाकली आणि तेवढ्यातच कोणीतरी काय झालं, मग एका लहान मुलाने पळसाच्या पानामध्ये बकरीचं दूध हे आणलेलं होतं आणि मग ते द्रोणात आणलेलं जे दूध आहे ते सर्व त्यांनी पातेल्यामध्ये ओतलं आणि पाण्याला चहाचा थोडा रंग येईपर्यंत खळाखळा ते पाणी त्यांनी उकळलं. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान लहान पितेळ्यात चहा ओतला. मग आता चहा तयार झाला आणि आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना चहा देण्याकरिता त्यांनी तो पितळ्याच्या पेल्यामध्ये म्हणजे पितळ्याचा जो पेला असतो त्या पेल्यामध्ये त्यांनी तो चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्याबरोबरच चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळून हातात धरले. मग हे जे वारली लोक आहेत त्यांना तुम्ही आमच्याच बरोबर चहा घ्या असं लेखिकेने आणि कॉम्रेड दळवी यांनी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी प्रत्येकाने आपापल्या हातामध्ये एक पळसाचं पान घेतलं आणि त्याचा द्रोणासारखा आकार केला आणि त्यामध्ये त्यांनी चहा करणाऱ्या व्यक्तीने या प्रत्येक आदिवासी बांधवांच्या द्रोणात गोट चहा ओतला आणि अशा प्रकारे आम्ही 10-15 माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली. आणि म्हणून लेखिका म्हणते की अशा प्रकारे एक छोटासा चहा हा किती संघर्ष आदिवासी लोकांना देऊ शकतो याविषयी तिने या सर्व उदाहरणातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आम्हा सर्व 10-15 माणसांची चहाची पार्टी ही खूप आनंदात साजरी झाली आणि आनंदाने पार पडली अशी लेखिका म्हणते. तर अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण पाठ आज आपण बघितला. येणाऱ्या प्रत्येक गुगल फॉर्मला सोडवणे हे अनिवार्य आहे.